नमस्कार, मी चेतन चौधरी, राहणार म्हैसवाडी, तालुका यावल, जिल्हा जळगाव. आज तुम्ही आलेत माझ्या गावाला, म्हणजे म्हैसवाडीला, जिथे माझी छोटीशी फर्म आहे गावामध्ये. जेणेकरून ही फर्म यासाठी चालू केली की गावाच्या लोकांना उद्योग मिळावं, लेडीज लोकांना माझ्याकडनं काहीतरी उद्योग भेटावं, म्हणून आपण ही फर्म चालू केली आहे. फर्म माझी पूर्ण रजिस्टर आहे, जेशी रजिस्टर आहे, सगळं आपण पक्क्यामध्ये बिलिंगवर सगळं पक्क्यामध्ये आपलं. तर तुम्हाला मी थोडक्यात माझं प्रोजेक्ट एक्सप्लेन करतो. ही जी पिलो आहे आपली, ही फायबर पिलो आहे. फायबर पिलो म्हणजे याला वॉश करू शकता तुम्ही, किंवा ज्याला मानेचा त्रास आहे, ज्याला मानेमध्ये गॅप आहे, त्यासाठी ही पिलो स्पेशल असते. आणि आता सध्या मार्केटमध्ये हीच पिलो जास्त फ्लोमध्ये चालू आहे. याची स्टार्टिंग प्रोसेस आमची चालू होते फायबरपासनं. हे जे फायबर हे प्लास्टिक फायबर आहे, म्हणजे हे रिसायकल करून बनवलेलं प्लास्टिक आहे. हे फायबर अशा फॉर्ममध्ये येतं आमच्याकडे. ह्या फॉर्ममध्ये आल्यानंतर हे आम्ही त्या मशीनमध्ये टाकतो. मशीनमध्ये टाकल्यानंतर ह्या ब्लोअरमधनं ते बाहेर येतं. ब्लोअरमधनं बाहेर आल्यानंतर हे फायबर ह्या फॉर्ममध्ये ओपन होतं, अशा फॉर्ममध्ये ओपन होतं. हे आता एकदम सॉफ्ट झालं, म्हणजे तुम्ही हातात जर घेतलं तर हे पूर्ण तुम्हाला एकदम सॉफ्ट लागेल. आणि मग आम्ही साईजनुसार काट्यावरती याला ग्रामने भरतो, म्हणजे जेवढं ग्राम लागेल तेवढं ग्राम त्याच्यावर भरतो. आणि भरल्यानंतर त्याला नंतरची जी प्रोसेस आहे आमची, तुम्ही बघू शकता भरण्याची प्रोसेस. नंतरची जी प्रोसेस आहे आमची ती दाबण्याची असते. म्हणजे ही किलो इथेच दाबली जाते, इथेच शिवली जाते, सगळी प्रोसेस इथेच होते. दाबणं तुम्ही बघू शकता. दाबल्यानंतर आपली जी पिलो आहे तिला पन्नी लागते. इथे पन्नी मग झाल्यानंतर पिलो आपली ह्या फॉर्ममध्ये रेडी होते. लक्झी पिलो म्हणून आपला ब्रँड आहे, जे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात बघू शकता, गुजरातमध्ये बघू शकता, तेलंगणामध्ये बघू शकतात, पश्चिम महाराष्ट्र किंवा अजून आपलं MP साईडमध्ये आपली पिलो तुम्हाला कुठेही दिसेल. त्यानंतर हे जे आपण जे मॅन्युफॅक्चरिंग करतो, याला जे आपण रॉ मटेरियल मागवतो, हे डायरेक्ट डीलर टू आपण, म्हणजे डायरेक्ट जे मॅन्युफॅक्चर आहे, क्लॉथचे मॅन्युफॅक्चर झाले, फायबरचे मॅन्युफॅक्चरिंग झाले, हे डायरेक्ट आपण त्याची कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट मागवतो. त्याच्यामुळे आपण जे हे रेट देतो आहे डीलरला किंवा पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, ते एकदम चीप रेट देतो, म्हणजे एकदम कमी रेटमध्ये प्रोव्हाइड करतो आहे. तुम्ही बघू शकता हे पिलो आता अशी दाबली गेली, त्याला पन्नी पॅकिंग होते, पन्नी पॅकिंग झाल्यावरती पॅक होते. त्यानंतर जे कापडचा विषय, कापड हा आपल्याला सुरतवरून येतो. कापड ह्या फॉर्ममध्ये येतो, आपण त्याला इथे स्वतः कट करतो, स्वतः शिवतो आणि स्वतः सर्व करतो. त्याच्यामुळे एकदम चीप रेट देतो. त्यानंतर ह्या व्यवसायाची निवड तुम्ही कशी काय केली? व्यवसायाची निवड अशी केली की मी गेल्या 2 वर्षापासून याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेतला होता. म्हणजे नीलकमलच्या कंपनीमध्ये काम केलं आहे मी. तर त्याच्यामध्ये याचा उत्साह, म्हणजे याचा जो सेल आहे जास्त असल्यामुळे मी याच्याकडे वळलो. आणि गेल्या 3 वर्षापासून आपण हा प्रोजेक्ट चालवतो आहे एकदम सक्सेसफुली. 3 वर्षामध्ये आपलं डेली प्रोडक्शन जे आहे 250 ते 300 पीसचं डेली प्रोडक्शन आहे. गेल्या 3 राज्यांमध्ये आपण काम करतो आहे, महाराष्ट्र, तेलंगणा, MP आणि गुजरात, अशा 4 राज्यांमध्ये आपण काम करतो आहे. 300+ आपले डीलर आहेत आणि यांना आपण डायरेक्ट स्वतः माल देतो, मध्ये कोणीच नाही आहे, डायरेक्ट डीलर देतो आपण. हे आमचं स्वतःचं काम आहे. त्यानंतर आपला एक छोटा मिनी प्रोजेक्ट अजून, तो तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तो प्रोजेक्ट आहे आपला मॅटर्निटी पॅडचा. हा पण एक छोटा प्रोजेक्ट आहे मॅटर्निटी पॅडचा. मॅटर्निटी पॅड तुम्हाला माहितीच असेल, सांगायची गरज नाही आहे. मॅटर्निटी पॅड ही जेव्हा लेडीज प्रेग्नेंट होते, प्रेग्नेंट झाल्याच्या नंतर जे 2-3 दिवसची ब्लिडिंग प्रोसेस असते, त्यासाठी हे स्पेशली पॅड लागतं. हे पॅड आपण आता इथेच छोट्याशा गावामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. इथेही माझे 2-3 लेबर आहेत. टोटल माझ्याकडे 6 लोकांचा स्टाफ आहे आणि 2 अदर लोक आहेत जे फक्त ट्रान्सपोर्टेशनसाठी आहे. तर 6 लोकांना ह्या दोघं प्रोजेक्टमध्ये मी काम देतो. आणि पॅड आपण पूर्ण प्रॉपर वेने स्टरलाइज करतो, स्टरलाइज करूनच पॅक करतो. ओके, थँक्यू. त्यानंतर आपण जे मी म्हटलं की तेलंगणाला जेव्हा माल जातो आपला, तर तो कसा जात असेल, ही एवढी फुगी वस्तू हिला आपण छोट्या वाहनामध्ये कसं बसवणार. तर आपण हिला व्हॅक्यूम करतो. म्हणजे तुम्ही डीमार्टला जर गेले असणार, तुम्हाला व्हॅक्यूम साईजमध्ये पिलो भेटते. तर ती कशी होते ते दाखवतो. पिलो व्हॅक्यूम झाली आता, म्हणजे ही पूर्ण चप्पड होऊन जाते. ही पिलो एका गोण्यामध्ये 100 पीस बसतात, म्हणजे माझ्या एका पार्सलमध्ये 100 पीस बसतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तिकडे कशी ओपन होणार. तर हिला फक्त थोडी हवा लागते, म्हणजे फाळावं लागते थोडीशी. असं थोडंसं फाडलं की ते ऑटोमॅटिक हवा येते, म्हणजे ॲज इट इज ओपन होऊन जाते. म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्टेशनला खूप इझी पडतं आणि समोरच्या पार्टीलाही ट्रान्सपोर्टेशन खूप कमी रेटमध्ये जातं.